राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड देशातली एक प्रमुख ज्वेलरी आणि गोल्ड रिफायनिंग कंपनी सध्या वादात सापडली आहे। या कंपनीने अवघ्या 5 वर्षात 15 लाख कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे कॅनरा बँकेनं या कंपनीला 500 कोटींचं कर्ज दिलंय। हा सगळा घोटाळा उघड झाल्यानं LIC सारखी कंपनी ही चिंतेत पडली आहे। पण राजेश एक्सपोर्ट्सनं इतका मोठा महसूल कसा चुकवला? 5 वर्षात असं काय घडलं की जगातल्या सर्वात मोठ्या गोल्ड रिफायनरी कंपनीचा भारतीय मालक गोत्यात येणार आहे? सेबीकडे तक्रार आल्यानंतर तपासात काय समोर आलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। जगातल्या सर्वात मोठ्या गोल्ड रिफायनरी कारखान्याची मालकी ही राजेश एक्सपोर्ट्स या भारतीय कंपनीकडे आहे। या कंपनीने 15 लाख कोटींच्या महसुलाचा अपहार केल्याचा ठपका सेबीने ठेवलाय। या संदर्भात सेबीकडे एक तक्रार आल्यानंतर या कंपनीचे आर्थिक गैरव्यवहार उघड झाले, जे हादरवणारे आहेत। सेबीच्या अंतरिम तपास अहवालानुसार राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीने गेल्या 5 आर्थिक वर्षात आपला व्यवसाय आणि महसूल वास्तविकतेपेक्षा जास्त दाखवलाय। या काळात कंपनीने सुमारे 15.15 लाख कोटींचा महसूल चुकीच्या पद्धतीने सादर केला, जो कंपनीच्या सहाय्यक युनिटच्या एकूण महसुलाचा सुमारे 99.8% इतका हिस्सा आहे, असा दावा करण्यात आलाय। हे प्रकरण कसं उघड झालं ते आधी पाहूया। मार्च 2024 मध्ये एका शेअरधारकानं कंपनीच्या मोठ्या थकीत ट्रेड रिसिव्हेबल्स बाबत सेबीकडे तक्रार दिली। तक्रार मिळाल्यानंतर सेबीने सविस्तर तपास सुरू केला आणि अनेक तथ्य समोर आली, ज्यांनी कंपनीच्या वित्तीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं। राजेश एक्सपोर्ट्सनं कमाईचे खोटे आकडे सादर केले आणि परवानगीशिवाय प्रवर्तकांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केल्याचं सेबीच्या तपासात समोर आलं। त्यामुळे आता बाजार नियामक सेबीनं दिग्गज ज्वेलरी एक्सपोर्टर कंपनी राजेश एक्सपोर्ट्स आणि तिच्या प्रमोटर विरुद्ध मोठी कारवाई केली आहे। सेबीने राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश मेहता यांच्या विरोधात एकतर्फी अंतरिम आदेश पारित केलेत। सेबीने राजेश मेहता यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार करायला बंदी आणली आहे। कॅनरा बँक आणि LIC ची चिंता का वाढली आहे ते पाहणार आहोत, पण आधी पाहूया या कंपनीने हा अपहार कसा केला। राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीची स्वित्झर्लंडमध्ये एक सहाय्यक कंपनी आहे, जिचं नाव आहे वेलकम बी स्टँडअलोन। या कंपनीला राजेश एक्सपोर्ट्सनं आपले प्रमुख ऑपरेशन सेंटर म्हणून सादर केलं। कंपनीच्या मते त्यांच्या एकूण कन्सोलिडेटेड महसुलाचा 97 ते 99% इतका मोठा हिस्सा परदेशी सहाय्यक कंपनीमधून येत होता। पण सेबीला वेलकम बी एसएचं स्वतंत्र ऑडिट केलेलं खातं आणि राजेश एक्सपोर्ट्सची वित्तीय आकडेवारी यामध्ये मोठी तफावत दिसली। त्यानंतर हा इतका अपहार झाल्याचं समोर आलं। सेबीने असाही आरोप केलाय की तपासादरम्यान राजेश एक्सपोर्ट्सनं विक्री, खरेदी, स्टॉक, देणेकरी आणि घेणेकरी यांच्याशी संबंधित सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली नाही। सेबीच्या आरोपानुसार राजेश एक्सपोर्ट्स कंपनीनं 2020-21 आणि 2024-25 या आर्थिक वर्षादरम्यान फेरफार करून बनावट व्यवहारांची नोंद केली। या 5 वर्षात कंपनीनं व्यवसाय आणि महसूल मोठ्या प्रमाणात फुगवून दाखवला। सेबीने आपल्या अहवालात असाही आरोप केलाय की चेअरमन राजेश मेहता यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर केलेले डेरिव्हेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स कंपनीची विक्री आणि खरेदी म्हणून नोंदवले। यामध्ये 11,487 कोटी रुपयांची विक्री आणि 11,488 कोटी रुपयांची खरेदी दाखवण्यात आली। इतकंच नाही तर म्युच्युअल फंड आणि FD मधून मिळणारं व्याज तसंच एक्सचेंज रेटच्या चढ उतारातून झालेला नफा देखील कंपनीच्या मुख्य कामकाजातून झालेली कमाई म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवला। यातूनच कंपनीचा 15.15 लाख कोटींचा अपहार झाल्याचं सेबीच्या तपासात समोर आलंय। या प्रकरणातली मोठी बातमी म्हणजे कॅनरा बँकेनं राजेश एक्सपोर्ट्स कंपनीला 509 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय। कंपनीकडून कर्ज फेडण्याच्या अटी पूर्ण न केल्या गेल्यामुळे बँकेनं कंपनीला दिलेलं हे कर्ज स्ट्रेच लोन या श्रेणीत टाकलं। पण आता कॅनरा बँकेनं या कंपनीला आपले संपूर्ण लोन विकण्याचा निर्णय घेतलाय। बँक या अडकलेल्या कर्जाच्या ट्रान्सफरची प्रक्रिया एका ओपन ऑक्शनच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे। तर दुसऱ्या बाजूला राजेश एक्सपोर्ट्स बाबतच्या धक्कादायक गौप्यस्फोटानंतर देशातली सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची म्हणजे LIC ची चिंताही वाढली आहे। कारण LICनं या डागाळलेल्या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली आहे, तिचा 10% अधिक हिस्सा आहे। या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला। नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर राजेश एक्सपोर्ट्सचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले। या सगळ्यात सेबीनं खडक भूमिका घेत कंपनी आणि तिचे चेअरमन राजेश मेहता यांच्यावर तपास पूर्ण होईपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये प्रवेश करायला पूर्ण बंदी घातली आहे। आता सेबीच्या तपासात राजेश एक्सपोर्ट्स कंपनी दोषी आढळली तर सोन्याचे दागिने करणाऱ्या या कंपनीचा घोटाळा सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।